नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक विनोदी कथा. जी कथा लिहिली आहे सुरेशचंद्र वाघ सरांनी आणि ही कथा मी घेतली आहे त्यांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातनं. आणि या विनोदी कथेचं नाव आहे, या विनोदी कथेचं शीर्षक आहे बँक ऑफ स्वर्ग. इंद्राच्या दरबारात प्रथमच एक ठराव आला. ठराव मांडणारे पुण्यवान ग्रहस्थ मृत्यूपूर्वी पृथ्वी तलावर असताना भारत देशाचे अर्थमंत्री एक्स होते. त्यांनी खालचा ठराव मांडला. स्वर्गात बँकिंग व्यवस्था नाही. आपल्यापेक्षा पृथ्वी तलावरची अर्थव्यवस्था खूप भक्कम, आधुनिक, वेगवान आणि पुढारलेली आहे. तिथे संगणकीकरण झालेलं असल्यामुळे त्यांच्यापुढे आपली अर्थव्यवस्था अगदी कमकुवत आहे, तकलादू आहे. डिजिटल व्यवहारात भारत देश खूप गतिमान झालेला आहे. भिकारीसुद्धा स्कॅन कोडवर भिक्षा स्वीकारतो. आपण किती काळ मागासलेले राहणार आहोत. ठराव ऐकल्यावर देवेंद्र म्हणाले, तुम्हाला काय सुचवायचं आहे, जरा अधिक स्पष्टीकरण कराल का? त्यावर श्री एक्स म्हणाले, स्वर्गातही बँकिंग व्यवहार असावेत, ही काळाची गरज आहे. स्वर्गात बँक उघडावी अशी माझी सूचना आहे. त्यांना अनुमोदन देत भारतातले RBIचे मृत्यूपूर्व गव्हर्नर असलेले श्री वाय म्हणाले, आपल्याकडे ना लोकप्रिय अशी जनधन योजना नाही, लाडकी बहीण योजना नाही, विविध सन्मान निधी आणि सबसिडी नाही आहेत. आपल्याकडे कर्जाच्या सुविधासुद्धा नाही आहेत. आणखी एका खाजगी बँकेचे त्यावेळचे चेअरमन असलेले श्री झेड म्हणाले, स्वर्गात आपल्याकडे ऑनलाईन बँकिंग नाही आहे, वैयक्तिक बँकिंग सेवा नाही आहेत, गुगल पेनं व्यवहार होत नाहीत. कार लोन, गृहकर्ज, ओव्हरड्राफ्ट, स्मॉल बिझनेस, स्मॉल स्केल इंडस्ट्री, शेतीविषयक वित्तपुरवठा अशा अनेक सेवा सुविधा स्वर्गात उपलब्ध नाही आहेत. इंद्रदेव म्हणाले, पण अशा बँकिंग सेवांची आपल्याला खरंच गरज आहे का? स्वर्गात सगळे सुखी आहेत, इथे सगळं काही मुबलक आहे, ऑल इज वेल. कशाची कमतरता आहे का? त्यावर सगळ्या देवांची बाजू मांडत यमदेव म्हणाले, देवेंद्रा, कमतरता आहे आणि ती कुणी कधी लक्षातच घेतलेली नाही. आजही गणपती बाप्पा वाहन म्हणून मूषक वापरतात. किती काळ उंदीर मामांच्या पाठीवर बसून ते प्रवास करणार? मलासुद्धा युगानुयुग रेड्याच्या पाठीवर बसून कामावर जायला लागतं आहे. शंकर भगवानसुद्धा मुकाट्यानं नंदीचा वापर करतात. त्यावर देवी सरस्वती म्हणाली, हे अगदी खरं आहे. मोर मला साथ देत असला तरी त्याचा ताशी वेग अगदी कमी आहे, प्रवास कंटाळवाणा होतो. पावसाळ्यात तर त्याच्याबरोबर मी सुद्धा भिजून ओली चिंब होते. देवी असले म्हणून काय झालं, सहनशीलता म्हणून काही आहे का नाही? गरुड म्हणाला, अहो साक्षात विष्णुदेवसुद्धा माझ्या पाठीवर बसून आजसुद्धा प्रवास करतात. पृथ्वीवर बघा तर प्रचंड वेगानं जाणाऱ्या विमानांचा आंतरखंडीय वापर होतो. डोमेस्टिक फ्लाईटसुद्धा सर्रास वापरात आहे. पंतप्रधान अत्यंत अत्याधुनिक विमान वापरतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने घेरट्या घालतात. सर्वसामान्य जनतासुद्धा वंदे भारत, मेट्रो, बुलेट ट्रेननं प्रवास करते. अलीकडे मलासुद्धा पाठीचं दुखणं सुरू झालं आहे, पण तक्रार कोणाकडे करणार? तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आणखीन एक देवी म्हणाली, दानवांच्या नाशासाठी मलाही वाघावर बसून पळापळ करायला लागते. पृथ्वीवर तर सगळ्या लढाया मिसाईल, ड्रोन, सबमरीन अशा अत्याधुनिक विनाशकारी क्षेपणास्त्रांचा वापर करून केल्या जातात. काही देश तर अण्वस्त्रधारी आहेत. मला आता वाघावर बसून नुसतं त्रिशूळ घेऊन स्वार व्हायचा कंटाळा आलाय. मारुती म्हणाले, इंद्रदेवा, तू स्वतः अंबारीवर बसून स्वर्गारोहण करत असतोस आणि मला तर वाहनसुद्धा नाही. अरे त्यावेळेला GPS प्रणाली असती ना, तर मूर्छित पडलेल्या लक्ष्मणासाठी मला हिमालयात संजीवनी औषधी शोधायला फारशी अडचण आली नसती आणि मग अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणायची वेळही आली नसती. माझ्यात अद्भुत शक्ती आहे म्हणून ते शक्य झालं. असो, पण आज सगळ्या देवादिकांना आधुनिक वाहनांची गरज आहे. त्यांच्यासाठी सर्वत्र हिंडण्यासाठी GPS दिशादर्शक लाल दिव्याची गाडी ही काळाची गरज आहे. टेस्ला, BMW, टोयोटा, ह्युंडाई, व्होक्सवॅगन, GM, फोर्ड अशा गाड्या इम्पोर्ट करा.
नाहीतर मारुती सुझुकीसारखा कारखाना स्वर्गात हलवा. जटायू म्हणाला, रावणाकडे पुष्पक विमान होतं हे खरं आहे, पण मूळ मालक कुबेर देवानं भांडवली गुंतवणूक करून किंवा तेव्हाच भांडवली बाजारातून IPO उभा करून विश्वकर्म्याकरवी या अद्भुत विमानाचा कारखाना काढला असता तर विमानविद्येत आजही आपण पारंगत राहिलो असतो. आपलं ते प्राचीन तंत्रज्ञान आज सगळ्या विश्वात सामर्थ्यशाली बनलं असतं आणि देवादिकांना शेअर्समध्ये गुंतवणूक करून भरपूर नफा कमावता आला असता. आणि त्यासाठी बँकिंग व्यवस्था खूप अनिवार्य आहे. कर्ण म्हणाला, आता वाहन म्हणून रथाचा वापरसुद्धा कालबाह्य झालेला आहे. अतिरथी महारथी यांचा आता काही उपयोग नाही. महाभारताच्या युद्धात रणगाड्यांचं आधुनिक तंत्रज्ञान असतं तर माझ्या रथाचं चाक ऐनवेळी भूमीत अडकलंच नसतं. तेव्हाच नारद मुनी तंबोऱ्याची तार छेडत म्हणाले, नारायण नारायण. इंद्रदेवा, माझ्या वाट्याला तिन्ही लोक संचार करताना स्वतःचं घरदार नाही. प्रत्येक ठिकाणी भक्तनिवासात मुक्काम करायला लागतो. मला हाऊसिंगसाठी फायनान्स पाहिजे. एकट्यासाठी मला तिन्ही लोकात प्रत्येक ठिकाणी आलिशान 1 BHK मिळाला तर खूप बरं होईल. ऋषीमुनी, 33 कोटी देवदेवता, गंधर्व, अप्सरा, इथे स्थायी झालेले पृथ्वीवरचे पुण्यात्मे यांच्यातही हाऊसिंगसहित इतरही बऱ्याच मागण्या आहेत अशी कुजबूज सुरू झाली. व्यास ऋषींनी पुढाकार घेतला. सगळ्या ऋषींचं गाऱ्हाणं मांडलं. ते म्हणाले, इंद्रा, तपश्चर्या करायला आम्हाला आधुनिक बंगले बांधून हवेत. गुंफा प्रणाली जुनाट झाली आहे. डासांचं वटवागळांचं साम्राज्य असलेलं अंधार कोठडीसारखं राहणीमान आता आम्हाला नको वाटतंय. AC, फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा, बेड ही आमची ही गरज आहे. महाभारतासारखं नवीन महाकाव्य लिहायचं तर संगणक हवा, लॅपटॉप पाहिजे आणि प्रत्येकाला संपर्कासाठी मोबाईल पाहिजे. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन सारख्या सुविधा आम्हाला हव्या आहेत. पृथ्वीवर सामान्य मोलकरणीसुद्धा मालकिणीला किंवा मालकाला व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग करते. भिकारी पण 4 GBचा नेटपॅक वापरतो. आम्हा देवादिकात मोबाईलचा वापर ही काळाची गरज आहे असं संतोषी मा म्हणाली. सगळ्या देवींनी संतोषी माच्या सुरात सूर मिसळला. वाल्मिकी ऋषींनी आणखीन एक मुद्दा मांडला. आजकाल ऋषीमुनींना सुद्धा नीटनेटकं राहावं लागतं. दाढी मिशांना शेप द्यायला लागतो. आमच्यासाठी आधुनिक कटिंग सलूनची गरज आहे. हे सगळे उद्योगधंदे स्वर्गात सुद्धा सुरू व्हायला पाहिजेत. इतका वेळ गणपती बाप्पा गप्प बसले होते. ते म्हणाले, अरे किती दिवस मोदक खायचे. माझ्या उत्सवात जनता एकीकडे मला फक्त मोदकावर भागवते आणि दुसरीकडे स्वतः फास्ट फूडच्या स्टॉलवर गर्दी करते. पिझ्झा, बर्गर काय, पाणीपुरी काय, वडापाव काय, मिसळपाव काय, याच्यावर तुटून पडतात सगळे भक्तजन. आपल्याकडेही स्वर्गात सगळ्या प्रकारच्या फूड इंडस्ट्रीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. सप्तर्षींनी तारका समूहात 7ही जणांसाठी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची कल्पना मांडली. कृत्तिका आणि स्वाती नक्षत्रातल्या तारका समूहानं ती उचलून धरली. अन्य नक्षत्रांनी त्याला अनुमोदन दिलं. नवरात्रात सर्व देवतांना नटून थटून आपापल्या मंदिरात बसावं लागतं. आमच्यासाठी मेकअप, हेअरस्टाईल करण्यासाठी ब्युटी पार्लरची व्यवस्था नाही आहे. मसाज, फेशियल, बॉडी रॅप, योगा, ध्यान, फिटनेस यासाठी स्पाची सुविधा पाहिजे. ओटी भरताना मिळणारे चोळखण हिणकस दर्जाचे असतात. मेक इन इंडियासारखं मेक इन स्वर्ग अंतर्गत फायनान्स केला जावा. नवीन कापड उद्योग उभे केले जावेत. सबका साथ सबका विकास साधला गेला पाहिजे. यानंतर स्वर्गात रहिवासी झालेले साहित्यिक, कलाकार, चित्रकार अशा मंडळींमधनं पु ल आणि आचार्य आत्रे, दादा कोंडके यांनी इथे नाट्यगृह, चित्रपटगृह, कलादालन उभं करण्याबाबत सूचना केली. आत्र्यांनी तर इथे मराठासारखं वृत्तपत्र सुरू करायला परवानगी मागितली. पुण्यवंत बालगंधर्व, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, MS सुब्बुलक्ष्मी, लता दीदी यांनी वार्षिक सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव स्वर्गात सुद्धा साजरा व्हावा अशी मागणी केली. कलाक्षेत्रातले नाट्यसंमेलन, साहित्य संमेलन अशा अनेक मागण्या पुढे आल्या. सर्वांचं ऐकून घेतल्यावर इंद्रदेव शांतपणे श्री लक्ष्मी देवीकडे बघत म्हणाले, देवी लक्ष्मी, बँकिंग या विषयावर तुमचं काय मत आहे?
दरबाराच्या विषयपत्रिकेवर नसलेला हा विषय प्रश्नोत्तराच्या तासाच्या निमित्तानं पहिल्यांदाच सभापीठापुढे आलाय. लक्ष्मीदेवी दबक्या सुरात म्हणाली, मला तर बाई डेबिट क्रेडिट ट्रायल बॅलन्समधलं ओ का ठो माहिती नाही. वर्षाअखेर बॅलन्स शीट याबद्दल काही ठाऊक नाही. प्रॉफिट लॉसचा गंध नाही. बँका उघडल्या तर त्या चालवणार कोण आणि त्यातले व्यवहार बघणार कोण? कुबेरांनी प्रस्ताव दिला की आपल्याकडे स्वर्गात देशोदेशीचे अर्थमंत्री आलेले आहेत. काही येण्यासाठी वेटिंग लिस्टवर पण आहेत. बँक मॅनेजर, DGM, CGM, चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर्स यांचा आपल्याकडे अजिबात तुटवडा नाही. नुसतं माशा मारत बसलेत, त्यापेक्षा त्यांना कामाला लावू. मग सर्वश्री साईबाबा म्हणाले, सबका मालिक एक है हा माझा संदेश कोणी व्यवहारात आणत नाही. माझ्यापुढे जे दान येतं, संपत्ती येते, त्याची मालकी वेगळेच लोक सांभाळतात. ती गरिबांपर्यंत पोचत नाही. मी तर सडाफटिंग फकीर, मला कशाची गरज नाही, पण माझ्या नावावर सगळा व्यापार चालतो. त्यात मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार, लाचलुचपत वाटेल ते चालतं. कशाला पाहिजे ते सुवर्ण सिंहासन, कशाला हवा तो सोन्याचा मुकुट. स्वर्गात बँक उघडली तर स्कॅन कोडनं ही संपत्ती माझ्या ट्रस्ट अकाउंटवर येऊ शकते आणि त्याचा वापर पृथ्वीवरच्या गरिबांच्या शिक्षण आणि आरोग्य यासारख्या सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी वापरता येऊ शकते. ही स्कॅनकोडची कल्पना शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी महाराज यांनी सुद्धा उचलून धरली. श्री तिरुपती बालाजी, श्री पद्मनाभ स्वामी, पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठोबा यांनीही त्याला संमती दिली. अग्नी आणि वरुण देवता यांनी बँकेतली लॉकर सुविधा मिळावी अशी मागणी केली. अग्निदेव म्हणाले, यज्ञ आणि होमहवन यासारख्या धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य नीट जपून ठेवण्यासाठी लॉकर सुविधा ही आमची गरज आहे. वरुणदेव म्हणाले, समुद्रातले हिरे, माणके, मोती ठेवण्यासाठी वेअर हाऊस हवं आहे. श्रीकृष्ण म्हणाले, मलाही सुदर्शन चक्र सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर सुविधा हवी आहे, म्हणजे गरज पडेल तेव्हा बाहेर काढता येईल. अर्जुन म्हणाला, धनुष्य बाणाचा ऑलिम्पिक सोडला तर काहीही उपयोग राहिलेला नाही आहे. पृथ्वीवरच्या देशोदेशींच्या राज्यघटनेत शरपंजरीच्या शिक्षेचा कुठे समावेश नाही. त्यामुळे बँक लॉकरमध्ये आहे तो स्टॉक ठेवणं हिताचं. भीम म्हणाला, गदेचा वापर कुस्तीगीर फक्त हिंदकेसरी म्हणून फोटो काढण्यापुरता करतात. गदाधारी म्हणून मी हिला किती काळ खांद्यावर बाळगणार. एकूणच काय तर स्वर्गात वैयक्तिक बँकिंग, बिझनेस बँकिंग, इंडस्ट्रीयल बँकिंग, कमर्शियल तसंच इन्स्टिट्यूशनल बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, ॲग्रिकल्चरल बँकिंग या सगळ्या सुविधा असणारी बँक उभी करण्याची गरज अधोरेखित झाली. इंद्रदेवानं यावर कॅबिनेट मीटिंग बोलवली. यात ब्रह्मा, विष्णू, महेश, पंचमहाभूत यांनी सर्वांगीण चर्चा केली. ब्रह्मदेव म्हणाले, नवीन बँकेची स्थापना करणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, जी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणीची अपेक्षा करते. मग विष्णुदेवांनी त्यासाठी आयोग नेमण्याची आणि आयोगाला या प्रक्रियेत मदत करू शकतील अशी मार्गदर्शक तत्त्व आखून देण्याची सूचना केली. महादेवांनी याला अनुमोदन दिलं. बँक ऑफ स्वर्ग स्थापन करण्याबाबत सहमती झाली. आयोगावर देव कुबेर, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांची वर्णी लागली. यासाठी गतजन्मीचे वर्ल्ड बँकेचे चेअरमन श्री झेड यांचं मार्गदर्शन घ्यायचं ठरलं आणि मार्गदर्शक तत्त्व ठरली. 1. स्वर्गातील एकूण एक देव, देवता, ऋषी, मुनी, अप्सरा, गंधर्व, पुण्यात्मे म्हणून स्वर्गात आलेले स्त्री पुरुष, प्राणी, पक्षी यांच्या ग्राहक म्हणून गरजा लक्षात घेऊन सर्वे रिपोर्ट तयार करणे. 2. बँकिंग, कायदा, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या संबंधित क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडनं सल्ला घेणं. 3. बँकिंग क्षेत्रासाठी नियामक मंडळ नेमणं. सक्षम संचालक मंडळ आणि बँकिंग उद्योगाची सखोल माहिती असणारी व्यवस्थापन टीम नियुक्त करणं. 4. चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर हे पद निर्माण करणं. 5. बँकिंग बुक ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे बँकिंग व्यवहाराचा आवश्यक कायदे आणि नियम तयार करणे. बँकेची घटना लिहून देण्याचं काम घटनातज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे द्यावं. 6. आवश्यक परवाने मिळवणं, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणं. 7. स्वर्गासाठी चलन ठरवणं, चलनाचे विनिमय दर ठरवणं. 8. IPO तसंच स्वर्गाचे सरकारी बॉन्ड, सुवर्ण रोखे, म्युच्युअल फंडाद्वारे भांडवल उभारणी करणं. 8.
बँकांच्या मार्केट सेगमेंटप्रमाणे विविध शाखांची उभारणी. 9. प्रशिक्षण संस्था उभारणं आणि कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणं. 10. आंतरिक नियंत्रण आणि लेखापरीक्षण करण्यासाठी कॅगसारखी यंत्रणा नेमणं. आणि 11. सर्वेक्षणातून आलेल्या सूचनांवर सर्वांगीण विचार करणं. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी देण्यात आला. देव कुबेर, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांना सर्वेक्षण करताना नाकी 9 येत होते. मानधन नाही, वाहन भत्ता नाही, स्वर्गात ऐशोआरामात राहायची सवय लागल्यानं कर्मचाऱ्यांची वानवा, अशा अनेक अडथळ्यातून त्यांनी 4दा मुदतवाढ मागितली. अखेर वर्षभरानं त्यांनी 50,000 पानांचा मोठा अहवाल सादर केला, पण कॅबिनेट पुढे मांडल्यावर त्यावर लवकर निर्णय होईना. राष्ट्रपतींच्याकडे किंवा राज्यपालांकडे जसे अनेक निर्णय पडून असतात, तसा हा अहवाल कित्येक महिने पडून राहिला. अहवालात बँकिंग व्यवस्थेचे तोटे अधोरेखित करून ही व्यवस्था स्वर्गात लागू करू नये अशी शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे अहवाल सार्वजनिकरित्या उघड करायला टाळाटाळ केली जात होती. शिवाय स्वर्गातल्या रहिवाशांमध्ये खळबळ उडाली असती. पण एक दिवस पृथ्वीवरच्या एका नामवंत इंग्रजी वृत्तपत्रानं हा गोपनीय अहवाल फोडला. त्याचा गोषवारा असा: 1. स्वर्गात सुवर्ण नाणी व्यवहारात आली तर त्यांचा उपयोग काळा पैसा साठवण्यासाठी होईल. भारतात व्यवहारातून हजाराच्या नोटा जशा गायब झाल्या, तसंच स्वर्गातल्या संपूर्ण चलनाचं काळ्या पैशात झटपट रूपांतर होईल आणि सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. 2. बँकांमध्ये NPA हा मोठा दुष्ट घटक आहे, जो बँकिंग व्यवस्था खिळखिळी करतो. NPA वाढण्यामागे कर्ज बुडवेगिरी हे मुख्य कारण आहे. कर्ज बुडवून परदेशी पळून जाणारे भगोडे, त्यांचं प्रमाण वाढतंच आहे. पृथ्वीवर सरकार काही ठराविक मोठ्या उद्योजकांची कर्ज माफ करतं, त्यामुळे बुडवेगिरीला प्रोत्साहन मिळतं. या बुडवेगिरीची साथ स्वर्गात पसरेल. स्वर्गात जर कर्ज बुडवेगिरी वाढली तर बँका बुडतील. बँका बुडाल्यानं मंदी येऊ शकते आणि त्यामुळे कुबेराचं आसन डळमळीत होऊ शकतं. 3. बँकिंग व्यवहारात स्विस बँकेसारखा काळा पैसा दडवणाऱ्या बँका अस्तित्वात येतील. मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराला स्वर्गात खतपाणी मिळेल. त्यामुळे समांतर अर्थव्यवस्थेला पाय पसरायला वेळ लागणार नाही. 4. चीन ही जगातली मोठी बाजारपेठ आहे. बाजारात चिनी वस्तूंचा सुळसुळाट आहे. स्वर्गातही चिनी वस्तूंची आयात वाढली तर चिनी युआन स्वर्गातल्या चलनाला मागे टाकू शकतं आणि अशानं स्वर्गातल्या चलनाचं अवमूल्यन होईल. ते परवडणारं नाही. 5. बँकांमध्ये सर्रास नवे नवे घोटाळे उजेडात येतात. उदाहरणार्थ शेअर घोटाळे, इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा घोटाळा, आर्थिक अफरातफर, सायबर गुन्हे, फिशिंग, मालवेअर, डेटाबेसवर हल्ला, असुरक्षित नेटवर्क, असे अनेक धोके बँकांपुढे रोज उभे असतात. स्वर्गात घोटाळ्यांना स्थान नाही. 6. सध्या पृथ्वीवर क्रिप्टोकरन्सी या आभासी चलनानं अर्थव्यवस्थेत शिरकाव केला आहे. यात काळ्या बाजारातल्या व्यवसाय कायदेशीर क्षेत्रातल्या व्यवसायाशी स्पर्धा करतात. सरकारी महसुलाचं यात नुकसान होतं. भ्रष्टाचार, चलनवाढ, गुन्हेगारी यांना मोकळं रान मिळतं आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होते. स्वर्गात अशी अस्थिरता निर्माण झाली तर इंद्रदेवांचं सिंहासन डळमळू शकतं. 7. अलीकडे कॉर्पोरेट व्यवस्थेनं बाजारपेठेवर एकाधिकार मिळवून अर्थव्यवस्थेवर आपली पकड बसवली आहे. स्पर्धा नाहीशा होऊन किमती आणि त्या अनुषंगानं महागाई वाढती आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरीसुद्धा वाढत चालली आहे. थोडक्यात एकूण फायदा तोट्याचा विचार करता बँकिंग व्यवस्था स्वर्गाच्या हिताची नाही. त्यामुळे आयोग बँक ऑफ स्वर्गची स्थापना करण्यासाठी शिफारस करू शकत नाही. एक दिवस इंद्रदेवानं दरबार भरवला. विरोधकांनी अर्थमंत्री या नात्यानं कुबेराला धारेवर धरलं. त्या इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेला अहवाल फेक आहे असं सांगण्यात आलं आणि नंतर एक दिवस इंद्रदेवांच्या प्रसिद्धी माध्यमातनं खालची बातमी प्रसिद्ध झाली: स्वर्गातील कागदपत्रांच्या रेकॉर्ड विभागाला आग, फर्निचर सकट सगळं जळून खाक. इथल्या महत्त्वाची कागदपत्रं तसंच दस्तावेज सुरक्षित ठेवलेल्या कक्षातल्या एका विभागाला अचानक आग लागली. या विभागात गेल्या हजारो वर्षातले वेळोवेळी अनेक विषयांवर सादर केलेले अहवाल जतन केलेले होते. बँक ऑफ स्वर्गसंबंधीचा नवा कोरा अहवालसुद्धा यात जळून खाक झाल्याचं समजतं. प्रत्यक्षदर्शी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अग्निशमन यंत्रणेनं त्वरित येऊन आवश्यक ती कार्यवाही केली.
आता यावर चौकशी आयोग नेमण्यात आलेला असून रेकॉर्ड विभागाचं स्पॉट ऑडिट, सुरक्षा ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आयोगाला अहवाल तयार करून इंद्रदरबारात सादर करण्यासाठी आवश्यक तो कालावधी देण्यात आला आहे आणि त्यानंतरच बँक ऑफ स्वर्गसाठी नव्या आयोगाची नियुक्ती होईल. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक विनोदी कथा, जी कथा लिहिली आहे सुरेशचंद्र वाघ सरांनी. कथेचं नाव बँक ऑफ स्वर्ग. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि एक विनोदी कथा एवढंच याचं स्वरूप ध्यानात घ्या. यातले विनोद ऐकून खुसखुशीत हसा, मनसोक्त आनंद घ्या. दिवाळीचा आनंद मनापासनं घ्या. आता इथेच थांबूयात. भेटत राहू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.